पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषद 2023चं उद्घाटन केलं. बार काउन्सिल ऑफ इंडियानं या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. न्याय वितरण प्रणाली पुढील उदयोन्मुख आव्हानं या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि ब्रिटनचे कायदा मंत्री एलेक्स स्टार्क देखील उपस्थित होते. अशा प्रकारची परिषद देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली असून कायदे क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि पद्धती, सीमापार खटल्यांपुढील आव्हानं, कायदेविषयक तंत्रज्ञान, पर्यावरण कायदा अशा विषयांवर यामध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या विविध कायदेविषयक मुद्द्यांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चा, कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणं आणि कायदेविषयक मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य मजबूत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या परिषदेत देशातले नामवंत न्यायाधीश, विधी क्षेत्रातले व्यावसायिक आणि जागतिक पातळीवरील कायदेतज्ञ सहभागी झाले आहेत. देशातल्या कायदा व्यवस्थेचं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात कायद्याचा सखोल अभ्यास करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींनी स्वतंत्र भारताचा पाया मजबूत केला, तर सध्याच्या काळात भारतावर जगाचा विश्वास वाढण्यामध्ये भारतामधल्या निष्पक्ष आणि स्वतंत्र न्याय व्यवस्थेचं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. हमारे पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी, हमारे संविधान के मुख्य शिल्पी बाबा साहब आम्बेडकर, देश के पहले राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद, देश के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, देश के पहले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल, आजादी के समय देश को दिशा देने वाले लोकमान्य तिलक हो, वीर सावरकर हो, ऐसे अनेक महान व्यक्तित्व भी वकील ही थे. यानी लीगल प्रोफेशनल्स के अनुभव के ने आजाद भारत की नींव को मजबूत करने का काम किया. और आज जब भारत के प्रति विश्व का जो भरोसा बढ़ रहा है, उसमें भी भारत की निष्पक्ष स्वतंत्र न्याय व्यवस्था की बड़ी भूमिका है. सामान्य व्यक्तीपर्यंत त्याच्या भाषेमध्ये न्याय पोहोचवण्याचं काम सरकार करत असून सरकारचा हा पुढाकार सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. कानून किस भाषा में लिखे जा रहे हैं, अदालती कार्यवाही की भाषा में हो रही है, ये बात न्याय सुनिश्चित कराने में बहुत बड़ी भूमिका निभाती है. पहले किसी भी लॉ के ड्राफ्टिंग बहुत कॉम्प्लेक्स होती थी. सरकार के तौर पर अब हम भारत में नए कानून, जैसा मैंने आपको कहा, 2 प्रकार से, और जितना ज्यादा हम सरल बना सके और हो सके उतना भारतीय भाषाओं में उपलब्ध करा सके, उस दिशा में हम बहुत सिंसियरली प्रयास कर रहे हैं. न्यायालयाच्या निर्णयाचा प्रमुख भाग भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या पुढाकाराची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि याबद्दल पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. भारत की न्याय व्यवस्था में मैं समझता हूं ये एक बहुत बड़ा परिवर्तन हुआ है. और मैं चंद्रचूड़ जी का पब्लिकली मैंने एक बार अभिनंदन किया था, क्योंकि उन्होंने कहा कि अब कोर्ट जजमेंट का ऑपरेटिव पार्ट जो लिटिगेंट है उसकी भाषा में हम उपलब्ध कराएंगे. देखिए, इतने से काम में 75 साल लग गए, और ऐसे के लिए, इसके लिए भी मुझे आना पड़ा. इसके लिए बधाई दूंगा कि उसने अपने फैसलों को कई स्थानीय भाषाओं में भी अनुवाद करने की व्यवस्था की है. इससे भी भारत के सामान्य व्यक्ति को बहुत मदद मिलेगी.
सायबर दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर कायदेविषयक चौकट निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी जागतिक कायदे तज्ज्ञांना केलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देखील या परिषदेत भारतीय न्यायव्यवस्थेचं महत्त्व विशद केलं आणि अलीकडेच मंत्रिमंडळानं केलेल्या विशेष तरतुदीबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.